विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे विजयी झालेले आहेत. त्यांनी 30 वर्षाची सत्ता आमदार बबन संध्या यांची खालसा केलेली आहे आणि आता अभिजित पाटील यांचा आज पहिला दिवस आहे. आबा आज तुमचा पहिला आमदारकीचा दिवस सुरू होतोय. काय आपली भावना आहे? नमस्कार. आज सर्व मतदारसंघातील लोक भेटायला येत आहेत आणि आज त्यांच्या भेटीगाठी घेणं आणि मतदारसंघातील सगळ्यांशी संपर्कात राहून शुभाशीर्वाद घेणं. काल पंढरीच्या पांडुरंगाचा, आई माडेश्वरीचा, ग्रामदैवत संध्यादेवीचा आशीर्वाद घेतला आणि आज जे माझे सहकारी राहिले त्यांना भेटणं आणि कामाचा आढावा घेऊन उद्यापासून, आज आचारसंहिता रात्री 12ला संपते, उद्यापासून सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्नाला आता कामाला प्रत्यक्षात सुरू करून त्याचे आराखडे तयार करून आता पुढच्या काळामध्ये ह्या मतदारसंघातील जे जे शब्द दिले ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पराकाष्ठाचे प्रयत्न करणं हा माझा दिनक्रम राहील. उमेदवारी मिळाल्यापासून ते काल निकालापर्यंतचा सगळा एवढा गेले 30 दिवसाचा 3 महिन्याचा कसा प्रवास किंवा काय सगळा अनुभव आहे तुम्हाला? आपल्याला देखील माहिती आहे, 2 वर्षापूर्वी देशाचे नेते पवारसाहेबांनी पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारीचे त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केली होती आणि त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये गेले 2 वर्ष प्रयत्न केला, परंतु लोकसभेनंतर माढा मतदारसंघातली त्या ठिकाणच्या जागा लढावी असं पक्षाकडून देखील आणि आमच्या सर्व ग्रामस्थ म्हणजे सहकाऱ्यांनी देखील सुचवलं. 9 ऑगस्टला आम्ही निर्णय घेतला की आपण माढा मतदारसंघात आपण उभा राहायचं, पंढरपूर मंगळवेढा नसून. तर 9 ऑगस्टपासून आत्तापर्यंत गेल्या 100 दिवसामध्ये एकही दिवस असा नव्हता ज्या दिवशी मी 2 तासापेक्षा जास्त झोपलो. प्रत्येक मतदारसंघाच्या घरी जाऊन भेटून गाठीभेटी घेऊन जे म्हणून त्यांचे प्रश्न आहेत समजून घेतले आणि त्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलो. मग विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल, माढा कृषी महोत्सव असेल, माढा सांस्कृतिक महोत्सव असेल, बैलगाडा शर्यत असतील, दहीहंडी असेल, कुस्ती असतील, अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाता आलं, जास्तीत जास्त लोकांना भेटता आलं आणि मग लोकांमध्ये जेवढं जास्त गेल्यामुळं त्या ठिकाणी लोक देखील आपल्यावरती प्रेम करायला लागले आणि कनेक्ट झाली आणि त्याचाच रिझल्ट या निवडणुकीत आला. माढा मतदारसंघातील 78 गावं ह्यांना मी नवीन होतो, त्या ठिकाणी त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी झालं आणि जी घरची गावं होती 42 गावं पंढरपूर तालुक्यातली, त्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. त्या माझ्याबरोबरचे सगळे नेते त्या ठिकाणी विरोधात गेलेले होते, परंतु जनता माझ्यासोबत राहिली. जनतेनं मला पोरकं होऊ दिलं नाही आणि ह्या 100 दिवसामध्ये प्रत्येकाला भेटीगाठी असेल, नाते असतील, संबंध असतील, जेवण असेल, कुणाकडे काय असेल, चहा असेल, सगळ्या अशा विविध गोष्टीतून हा लोकसंग्रह गोळा झाला आणि याचं रूपांतर विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी यश आलं. मतदारसंघातील प्रामुख्याने कोणते 3 प्रश्न आहेत की तुम्ही आता ते सोडवणार? माढा मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, जो माढा शहराला पाण्याचा प्रश्न आहे, मोडलीमला आहे, टेंभुर्णीला आहे, पिण्याचे पाण्याचे, करकमला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि हे पाण्याच्या प्रश्नाबरोबर शेतीच्या पाण्यासाठी अजून बावी असेल, आरण असेल, तुळशी असेल, मोडलीम असेल, बावी असेल, मानेगाव उपसा सिंचन योजना असेल, यासाठी तातडीनं प्रयत्न करून हे लवकरात लवकर पाणी आणून देणं हा माझा पहिली प्रायोरिटी असेल. दुसरी प्रायोरिटी असेल की आपल्याला उजनी धरणावरती आपल्याला पर्यटन स्थळ डेव्हलप करायचं आहे आणि त्याला आत्ता सुरुवात केल्यास लगेचच त्याच्यात रिझल्ट देखील येईल आणि त्याचा आत्ता त्वरित आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून तो एक आम्ही हातात घेऊ. आणि चौथं म्हणजे माझ्या मतदारसंघात बेरोजगारांची संख्या जास्त असल्यामुळं MIDC ही येणाऱ्या 1 वर्षाच्या आत सुरू होईल यासाठी प्रयत्नशील आहे. आई मला सांगा, काय भावना आहे तुमच्या? आज मुलगा तुमचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये जातो. खूप छान वाटतंय. कधी असं वाटलं होतं की आबा आमदार होतील? आबाचं स्वप्नच होतं आमदार व्हायचं, ती इच्छा पूर्ण केली. एक आई म्हणून काय आशीर्वाद? सगळ्यांसाठी काम करावं, सगळ्यात मिळून आत्तासारखंच राहावं शेवटपर्यंत. काय आबामधले काय तुम्हाला गुण आता इतके आई म्हणून तुम्हाला ते भावले आहेत?
आबांनी माणसं सांभाळली, पैसा सांभाळण्यापेक्षा माणसं जोडली. ताई, आबा आता विधानसभेमध्ये जात आहेत, काय तुमच्या भावना आहेत पहिल्या? आनंद होतोय. खूप वर्षापासूनचं त्यांचं स्वप्न होतं, आमच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, ते पूर्ण झालंय आज एवढ्या वर्षानंतर. आबा कुटुंबाला फार वेळ कमी देतात अशी तक्रार आहे तुमच्या कुटुंबातली, काय खरं आहे? खरे कोणासाठी वेळ देतात जास्त? त्यांच्या लोकांसाठी, जनतेसाठी वेळ देत आहेत पूर्ण, आणि तेच करणं योग्य आहे. तर हे होते अभिजित पाटील यांचे कुटुंब. त्या कुटुंबांनी देखील या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. प्राधान्याने विधानसभा मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न केले जातील असं या ठिकाणी अभिजित पाटील यांनी नमूद केलं आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर, माढा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.